आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. आणि पट्टा खेळ मारा आणि एक चमत्कार जिजाई म्हणले जिजाऊ मातेला सांगितलं छत्रपतीने आई आपल्या हिंदूच्या गायी का कापल्या जातात. खळ खळ रडाव जिजाबाई. शिवा तू लहान आहेस माझ्या राजा जरा मोठा हो. शिवाजी महाराजाला पहिले महागुरु जगद्गुरु तुकोबाराय हे छत्रपती शिवाजी महाराजचे सद्गुरु होते. महाराज परमार्थातलं ज्ञान शिवाजी महाराज दिलं आणि राजकारणातलं ज्ञान आमच्या समर्थानं दिलं. महाराज आमची जावाई बर का हा तुमच्याच गल्लीत राहत आमचे सवाई पाटील. सहज मी बोललो सहज बोलणे हाच उपदेश एक महिन्याने झाला हो. त्यांच्या स्वप्नातही नव्हतं. मी म्हणलो दाजी तुम्हाला फॉर्च्युनर गाडी मिळेल काही सांगतो म्हणले. खरंच बाबांनी गाडी घेतली 8 दिवस झाले. जवळचे लोक पण आमचे लोंढे साहेब आमचे जावाई त्या ठिकाणी. महाराज असो भगवान परमात्मा तुम्हाला उदंड आयुष्य देऊ. महाराज अरे हे सगळं येणार आहे काय येणार आहे. भजने हरि को प्यारे है वहां पे जाना. भजने हरि को प्यारे है वहां पे जाना. जो गए वहां पे उनका नहीं हुआ आना. जो गए वहां पे उनका नहीं हुआ आना. भजने हरि को प्यारे है वहां पे जाना. भजने हरि को प्यारे भजने हरि को प्यारे है वहां पे जाना. भजने हरि को प्यारे है वहां पे जाना. अरे माता किसी की अरे पिता किसी का ये औरत किसी की अरे धन किसी का है मतलब का प्यारे अरे है ये जमाना. भजली हरि को प्यार है यहाँ से जाना. अरे सगळं सोडून जायचं आपल्याला. अरे घरदारी अरे घर माड़ी हवेली सब यहाँ रह जाएगा. अरे अकेले आने वाले तो अकेला जाएगा. तू लाख करे रखवाली तू लाख करे हिफाजत तो लाख करे रखवाली. अरे उठ जाएगा एक दिन तुमची रहेगा पिंजरा को. तसं हो त्या कॉलनीमध्ये माझा फार मोठा भक्त होता पण त्या नाव घेऊ शकत नाही. मला खेद आहे त्याच्याबद्दल. त्या माणसाने मला खूप जीव लावला. महाराज ते आमचे शिंदे साहेब हा इतका चांगला माणूस त्या ठिकाणी. महाराज हो ए दुनिया के लोगों जरा आंखों में भर लो पानी. जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. असो मुद्दा हा चालला. समय जवळ आलेले महाराज कीर्तनाचा. फक्त 10 मिनिटं माझ्याकडे राहिले. फास्ट गाडी जास्त तुमचा वेळ घेत नाही. विषय माझा हा चालला की शिवाजी महाराज जाऊ मता म्हणले बाबा राजा हे छत्रपती अरे पहिल्यांदा हिंदू धर्माला एका हिंदूने जर दुसऱ्या हिंदूला राम राम घातला हे मुसलमान हात तोडायचे. सांडूनी राम राम ब्राह्मण करती तोम दोम. धर्म बुडाला महाराज अधर्म वाढला. धर्म रक्षिती रक्षता धर्माचे पालन करणे पाखांड हे क्षमा करणे काम बीज वाढवावे ना. हो विष्णुमय जय हरी वैष्णवाचा धर्म. वैष्णवाचा धर्म विष्णुमय शिवाजी महाराज कशामुळे आले हिंदू धर्माचं संरक्षण करण्यासाठी. आता तर शिवाजी नाही
आता तर शिवाजी महाराजची टाईलच झाली तुमच्या संभाजीनगर मध्ये. ती अशी दाढी करायची, अशी शिवा दाढी, अशी दाढी, ती चंद्राची कोर, कानामध्ये बाळी, हातात कड, ते बरमुडा चड्डी, झाला शिवाजी राजा. जागेवर पेटून शिवाजी महाराज आरमुडे चड्ड्या घालीत होते. असे दंड होते महाराज, असे दंड, अशी छाती. पहा ना तुमच्या मांड्या एवढ्यालाच, एवढ्यालाच मांड्या. तुमचे तोंड पहा, खर्रा खा, बुवा खा, बुवा खा. राजे, एक राजे गेले न्हाव्याच्या दुकानात, कटिंग गिटिंग केली. ते राजाला घालायला कपडे, न्हावी म्हणतो 50 रुपये दाढीची. अरे भाग्यवान समाज, या राजाच्या दाढीला तुझा हात लागला. शिवाजी महाराज जन्माला मग आपल्या दुकानात चालले रे सगळ्याच्या नाही, तर आपल्याला म्हासडी भादराला कोणी ठेवलं नसतं. तुमचे बंगले, हे तुमचा सवडा थाट शिवाजी महाराजच्या नावावर चालला की कल्पना करा. पुढे चला महाराज. विषय हा चालला की मानवी जीवनामध्ये राम राम. मग छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. महाराज छत्रपती शिवरायांना राजनीती आणि धर्माचं त्या ठिकाणी हे सर्व साहित्य आमच्या तुकोबरायानं दिलं महाराज. मग एक ठिकाणी एक मनुष्य भेटला. महाराज हो, ज्या शिवाजी महाराजांनी जन्म घेतला त्या आईचं नाव सांगा. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा परिचय देत असतील आई साहेबांचं वर्ण अभंगाचं प्रथम. कुशीमध्ये राजा जन्माला आले. त्या आई साहेबांचं नाव धन्य जिजाऊच्या कुशी, पवित्र कुशी. आता सारखं नाही. आता नाव तर बोले गंगूबाई घरात प्याला पाणी नाही, नाव तर शांताबाई भांडणाला दम नाही, नाव तर निर्मळबाई आंघोळीचा पत्ता नाही, नाव तुम्ही सुलेच्या ना दिवसा दिसना, नाव तुले गंगाधर रांगोळे महिनाभर, नाव तुले पंढरीनाथ तिसरा 12 चाला फोटाने खात, नाव तो श्याम सुंदर. नाव काय श्याम सुंदर, दिसाला भेसूर. कल्पना करा कुठे शिवाजी महाराज, कुठे आपण महाराज. पुढे चला महाराज. केले धर्माचे रक्षण. आता कोणचा धर्म खरा तो एकच धर्म. अरे जगाला प्रेम अर्पा. माझ्या शिवाजी महाराजांना धर्माला कोणचं लेबल दिलं? धर्म म्हणजे मानवता. अरे हिंदू लोकांपेक्षा छत्रपती शिवरायांच्या दरबारामध्ये महाराज बौद्ध समाज होता आणि 80,000 मुसलमान सेनापती होते. होता शिवा मग वाचला शिवा. शिवाजी महाराजांचे मराठ्याचेच नाही, शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या कपाळाचं सौभाग्याचं कुंकू. महाराज लक्षात ठेवा. प्रत्येक शिवाजी महाराजच्या घरामध्ये कुराण होते महाराज, बायबल देखील होतं. गौतम बुद्धाचे धम्मपद मुसावादा हिरमणी शिक्का समाधी पदमियामी हरिजनांचे आणि त्या ठिकाणी सगळ्या धर्माचं पालन माझं शिवाने केलं. केले धर्माचे रक्षण. धर्माला तढा दिला नाही. आणि कसे वागायला होते तुमच्या आमच्यासारखे का? औरंगजेबच्या सुन्न पाहिलं शिवाजी महाराजाला, गोरे पान शिवाजी महाराज. आणि तिनं पाहिलं कसं कसं वागत होते. ऐका, धाड 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 उतरली खाली ती. एकांतामध्ये शिवाजी महाराजला गाठलं. शिवाजी महाराज
मैं आपकी कीर्ति सुनती थी, लेकिन आज मेरे को आपका दर्शन हुआ। तुम्हारे से मेरा एक काम है, बोले मेरे को वचन दो। ती म्हणे भाई माझ्याकडे तुझं काय काम? बोले सिर्फ वचन दो बोले मेरे को। अरे बोल मैं हिंदू का राजा है, तू का म्हणे शेज सेवेनी आवडी वचन नामोडी, सांग काय तुझं काम आहे? हो महाराज ती बाई सांगू लागली, ऐका काय बोलली ती बाई. म्हणजे महाराज मला असं वाटतं तुमच्या संग लग्न लावावं. महाराजच्या अंगाला काटाच आला. जावो जावो माते न करी साया स्वामी विष्णू दास तैशी नव्हे. मला मर्द मराठा म्हणतात, बाई तू काय स्वतः लागली? बरं माझ्या संग लग्न लावायचं काय कारण? म्हणजे महाराज तुमच्या संग जर मी लग्न लावलं तर तुमच्यासारखा गोरापान मुलगा माझ्या पोटाला जन्माला येईल. महाराज काय म्हणले, ऐका म्हणले बाई तुझं माझं लग्न होतं नाही कधी. मुलगा होतो का मुलगी होती तुला काय माहिती? तो माझ्यासारखाच निघत असं कशावर कोण्या कीर्तनकाराची अवलाद कीर्तनकार झाली. असं कर ना म्हणले, असं कर ना, मीच तुझा मुलगा होतो आणि तूच माझी आई हो. हे शिवाजी महाराजचे विचार. अरे एखादी मुलगी जर तुम्हाला दिसली ना, तुमच्या मनात असं येत नाही का, ही माझ्यासारखी बहिणीसारखी आहे, माझ्या आत्यासारखी आहे. तुम्ही पहा कॉलेजमध्ये हे माकडं त्या मुली यांच्याकडे पाहत पण नाही. असं वाटत नाही तुम्हाला, ही माझी बहिणीसारखी आहे, ही माझी आई सारखी आहे, अशी वृत्ती जीवनामध्ये पाहिजे महाराज. हो सगळ्या धर्माचा. आणि काय केलं छत्रपती शिवरायाने, कल्पना करा महाराज. हो आणि मावळी इमानदार होते, तुमच्या आमच्यासारखे चमचे होते का? खात्याने एकाच्या गाडीत प्रचार करतील, दुसऱ्याचा निवडून आणतील, तिसऱ्याला पालथ पाडतील, चौथ्याला. मॉडेल कमी आहेत का? बाबा याच्या नादीच लागू नये. एका शिवसेनेच्या बाईनं नावनी सांगत तिनं प्रचाराला सुरुवात झाली. आणि एकच सांगतो मी, नेत्याचे पैसे जर खाताना सत्यानाश होईल. इलेक्शनचे पैसे खाऊ नका. आणि जर तुम्ही ते घरात आणले मग हार्ट अटॅक आला, बायकोची किडनी गेली, काट्याचा अक्षर तो का म्हणे पापी ते रोगाची रुपये. महाराज अरे अनमोल किमतीचं मतदान तुम्ही 500 रुपयासाठी विकता, लाज वाटत नाही? अनमोल किमतीचं मतदान महाराज. पुढे चला, एकच लक्षामध्ये ठेवा, बसते नाही एकाच्या गाडीत. आता आमच्या आश्रमामध्ये एक बाई आली, मी सांगत नाही. आता प्रचार कोणाचा तुम्हाला माहिती का? शिवसेनेच्या माणसासंग पैसे तिनं घेतले, पक्षाचे पैसे तिनं खाल्ले, कल्पना करा. पण एकूण काँग्रेसचे पैसे घेतले 1 लाख रुपये. आता प्रचार सेनेचा, पण आतून काँग्रेसचा प्रचार कसा सांगू मी तुम्हाला. ती त्या नेत्याला पाहून धनुष्यबाण, त्याला पाहून वा बाई काय धनुष्यबाणचा प्रचार, धनुष्यबाण. आणि घरात गेली धनुष्यबाण. काय कळलं तुम्हाला महाराज? अरे यांच्या नादी नेत्याने लागून कधी तुम्हाला मारा कुठं कापतील हे सांगता येणार नाही. पण आमच्यावर विश्वास बसत नाही. अरे काय कल्पना करा, शिवाजी महाराज पुढे चला महाराज. अहो मावळी होती इमानदार. कोण इमानदार? छत्रपती शिवरायांच्या दरबारामध्ये एवढे इमानदार मावळे होते महाराज, काय सांगू तुम्हाला. तानाजीचं लग्न ठरलं रायबाचं तानाजीना. अरे तानाजीची बायकोमध्ये का हो, आज म्हणे रायबाच्या अंगाला हळद आहे, मग जिजाऊ मातेला निमंत्रण द्यायला जा. हातामध्ये हळद कुंकू घेऊन, पत्रिका घेऊन, आमचा मराठाचा वीर आणि तो असणारा तानाजी मालुसरे दरबारामध्ये आले. शिवाजी महाराजांना मुजरा केला. हे घे मानाचा हा मुजरा, हे घे मानाचा मुजरा, शिवा तुला मानाचा मुजरा. शिवाबा आई कुठे आहे? म्हणजे घरामध्ये आहे. जिजाबाईच्या डोळ्याला ढवढाबा धरा लागल्या. जिजाऊ माता रडता महाराज. ते कोंडण्या किल्ल्याकडे पाहावं आणि जिजाबाईने रडावं. तानाजी गेली. आई तुम्हाला काही माहित आहे काय? काय म्हणले ना, आज रायबाच्या अंगाला हळद आहे, मग उद्या लग्न आहे, आशीर्वाद देण्यासाठी लग्नाला या. जिजाऊच्या डोळ्याला पाणी आलं. ताईबा आली असते रे राय ताना. पण म्हटलं की महाराज, पण म्हणले सांगा काय? अरे मला कोंडण्या किल्ल्याचं पडलं, तुला रायबाच्या लग्नाचं पडलं. पत्रिका फाडली. हाय कोणी तानाजी लाल, हाय कोणी तानाजी लाल जर विक्राळ. आधी म्हणे लग्न कोंडण्याचे, मग करीन रायबाजी. घरी गेले आणि तानाजीची बायको मध्ये का हो, आई साहेब उद्या लग्नाला येणार आहे का? हे शिवता
घोरपड कहाट शेलार मामाला घेऊन गेले. करू पाहतो बघा दगडाला हात सोलाला वरती रे तानाजी चढला मागून रे शेलार मामा आला एक मागे एक गेले किल्ल्याला राम राम किल्ल्यावर गेले सचिना बायका पण तानाजीनं किल्ला जिंकला पण तानाजीला त्या ठिकाणी मरण आलं महाराज. हो आणि महाराज शेलार मामाच्या डोळ्याला धारा लागल्या. आता माझ्या शिवाला काय सांगू माझा ताना हा हरवला डोलीमध्ये टाकलं तानाजीला माणूस रे आणि मामानं आणि सांगितलं होता काय सांगू शिवाला. शिवाने प्रेत बघितलं तानाचं रायबाच्या गळ्यामध्ये म्हणे रायबा अरे कोणाला पण शिळ गेला हजारो माणसं भेटतील रायबा पण ताना सारखा मावळा मला जन्माला भेटणार नाही. महाराज वर्णन करता अरे आयुष्याच्या या काळाने आयुष्याच्या या काळाने भाग तुझा केला ताना येणं पुन्हा जन्माला ताना येणं पुन्हा जन्माला ताना येणं शिवाजी महाराजांनी आपल्या हातानं तानाजीला समाधी दिली. 3 दिवस महाराज समाधीजवळ बसले. महाराज रायबा असा इमानदार मावळा मला भेटणार नाही आणि तिची मनोकामना पूर्ण करण्यासाठी भगवा पताका याचा वापर कुठं करू नका. मी तर विलक्षणच्या लोकांचे पाय पडतो राजकारणामध्ये याला आणू नका आणि व्यवस्थित लावा कुठं त्या ठिकाणी बांधू नका. ही वैराग्याचं प्रतीक आहे बाबा. ही भगवा हिंदूची जान आहे लक्षात ठेवा. हिचा अपमान होता कामा नाही. विलक्षणला दक्षता घ्या. हा भगवा कुठं लावावा त्याचा विचार केला पाहिजे महाराज. त्या भगव्यासाठी अनेक त्या ठिकाणी भग गेले महाराज. तानाजीला जावं लागलं. पुढे चला महाराज झेंडा हातामध्ये घेतला आणि छत्रपती शिवराय आमच्या रायबाला घेऊन गडावर गेले महाराज. सत्तेसाठी प्राण दिले आणि भगवे निशान लाविले केले धर्माचे रक्षण नित्य संताचे पूजन. ऐसा पुत्रपोटी व्हावा ऐसा म्हणजे कैसा केले धर्माचे रक्षण ऐसा पुत्रपोटी व्हावा नित्य संताचे पूजन ऐसा पुत्रपोटी व्हावा. महाराज सत्तेसाठी प्राण दिले ऐसा पुत्रपोटी व्हावा भगवे निशान लावे. कोणत्या देवाचं चिन्ह ढोंबार घुमार का तुमचे दैवत असे हार तुम्हाला फक्त एकदाच लागणार आणि राहिली आठवण राम बोलो. आणि आमची किती मजा आहे. दररोजचा हार वेगळा जेवण वेगळं गाव वेगळं पाकिट वेगळं माणसं वेगळे. ही माझ्या ज्ञानोबरायची कृपा आहे. ज्ञानेश्वर महाराज जन्माला नसते महाराज तर आमच्या सारखेचे हाल झाले असते. कल्पना करा. भरपूर माझे फोटो काढले पण पेपरला द्या नुसते घरात नका ठोकावून प्रदर्शन नको होऊ दे. जर लोकांना दिसू द्या शिवाजी महाराज बद्दल महाराज काय बोलली. कल्पना करा. मला आदर्श संभाजीनगरचा फार मोठा आदर्श आहे. फक्त मला एकच आशीर्वाद द्या सगळेजण. मी कुठं जरी मेलो तर माझी मौत महाराष्ट्रामध्ये आली पाहिजे. कल्पना करा. आणि मी संभाजीनगर का सोडलं त्याचं कारण आहे महाराज. खूप मी आता उद्धवजी ठाकरे साहेब एकनाथराव शिंदे यांनी माझं कीर्तन ठेवलं 3 दिवस झाले आणि
अनेक नेत्याकडे गेलो, फक्त एकच सांगितलं, मी खूप फिरतो, तुम्ही माझा टोल नाकाचा प्रश्न सॉल्व केला, पण कोणी कामी नाही आलं. एवढंच मला बघितलं, उद्धवजी ठाकरे बोले, हे औरंगाबादचे महाराज, संभाजीनगरचे, आजपर्यंत मला माहित कसं नाही. मला तुम्हाला माहितच होऊ दिलं नाही. मला काही फॉर्म थोडी भरायचा होता महाराज, पण आज प्रचारामध्ये माझे कीर्तन होतात. अरे ज्यावेळेस भिवंडीला दंगल झाली, या मुसलमान लोकांनी मला एवढं मारलं, भगवान तेव्हा तुम्ही नव्हते बी, खैरे साहेब पण नव्हते तेव्हा शिवसेनेत, लता दलाल शर्मा हे होती महाराज. त्या टायमाला मी फटके खाल्ले लोकांचे महाराज. आणि आज मी खूप नाही, मला कोणी सहारा दिला. शेवटी जन्मभूमी साईबाबांची तिथे माझं गाव आहे, तिथे 6 एकर जमीन, म्हणजे मी नाही घेतली, कीर्तनाच्या पैशाची जमीन घेऊन दिव्य भव्य बाबांचं मंदिर बांधलं साईबाबांचं. ही साईड तिकडी आहे ना, हे मीच केलं नाटक आहे. देवा शपथ बाबा, कोणालाच माहित नव्हतं. आमचा शरा मामाचा मुलगा शिरोबेन, आम्ही ढोरं चारायला होती, तिथं बोले बहुत अच्छी जगह आहे, बोलिया आपण साईबाबा का मंदिर बनाई. आम्ही गेलो देवळेला, तिथून एक फोटो आणला, ते फोटो तिथं लावला, तेव्हा काहीच काही नव्हतं महाराज. पावशेर न्याच केली तिथं. आज एवढं मोठं स्वरूप तिथं आलं महाराज साईबाबांचं. पण आम्हाला तिथं राहायचं होतं, पण राजकारणी लोकांनी नाही राहू दिलं, कारण त्यांना वाटतं ह्यो झपका आणि त्याच्यामुळे येऊ नको. अरे तिथं महाराजाची गरज आहे रे, देवाजवळ कल्पना करा. तो किती जरी भांडारे केले आहे का रात्री, तिथं कोण, तिथे काय पूजा आहे का, रोजची आरती आहे का, भोजन आहे, खाई कुटके चले उठके, कल्पना करा. तरी पण सुद्धा बाबाजींचं भव्य मंदिर बांधलं मी. आलाच कधी, आता येणाऱ्या मार्चला 1961ला सुरुवात आहे सप्ताहाची. एक बी महाराज असा जन्माला, बाबांना माहिती, आमचे 4-5 कीर्तन झाले सुनीलराव महाराजांचे माझ्या गावामध्ये. 1 रुपया कोणाचं न घेता, 5 पैसे कोणाचं नाही घेता, मी एवढं मोठं मंदिर बांधलं. जागा देखील 18 लाखाची, देवाची शपथ, 1 रुपया कोणाचा नाही घेतला आणि मंदिर बांधलं. बामणाने सांगितलं, महाराज ज्याने मंदिर बांधलं त्याने कळस आणू नये, धर्मदंड दिला. दुसऱ्या माणसाने, पाहुण्या माणसाचा पैसा त्याच्यामध्ये असावा. ही आमच्या पाहुणे देखील पाकिट त्याच कामाला जाणार आहे. कीर्तनाच्या माध्यमातून कळसाचे पैसे जवळजवळ होत आलेले आहेत, त्याच्यासाठी मी आलेलो नाही. पण ज्या माता भगिनीला, ज्या पुरुषांना साईबाबांच्या कळसामध्ये आपला वाटा असावा असं इच्छा तुमची असेल, आपण देऊ शकता दर्शनाच्या स्वरूपामध्ये.